नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे आणि या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र असणार आहेत आणि कोणत्या महिला अपात्र असणार आहेत, कोणत्या महिलांनी अर्ज करावा आणि कोणत्या महिलांनी अर्ज करू नये याविषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमचं वय 21 ते 60 या वयोगटामध्ये तुम्ही पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला या योजनेचा लाभ घेऊ शकता. आता याच्यामध्ये सुद्धा ज्या विवाहित आहेत किंवा विधवा आहेत, घटस्फोटित आहेत, परित्यक्ता आहेत किंवा निराधार आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा काही महिला पात्र असू शकतात तर काही महिला अपात्र. आता कोणत्या महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत ते पाहूया. सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे लाभार्थी महिला ही महाराष्ट्रामधील रहिवासी असणं आवश्यक आहे. त्यानंतर राज्यातील महिला जी आहे ती विवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा परित्यक्ता किंवा निराधार महिला असणं आवश्यक आहे. त्यानंतर किमान वयाची अट ही 21 वर्ष पूर्ण आहे आणि शेवटचं वय म्हणजे कमाल वय हे 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ मिळणार आहे. आता मित्रांनो, तुमचं वय किती पाहिजे? 21 वर्ष पूर्ण आणि 60 वर्षापेक्षा कमी ज्या महिला असतात त्याच महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याकडे स्वतःच्या नावाचा बँकेचा पासबुक असणं आवश्यक आहे. त्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी पाहिजे. 2.5 लाखापेक्षा जास्त जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणजेच मित्रांनो, काय तर रहिवासी दाखला असणं आवश्यक आहे, म्हणजे डोमासेल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. तसेच ती विवाहित म्हणजे लग्न झालेली महिला पाहिजे किंवा विधवा असेल किंवा घटस्फोटित असेल किंवा निराधार महिला असतील, अशा महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे. वय त्यांचं 21 ते 60 वयोगटामध्ये या योजनेचा लाभ घेता येणार आहे. बँकेचा पासबुक आणि उत्पन्नाचा दाखला या सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडे असतील तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र असणार आहेत, अन्यथा या योजनेसाठी तुम्ही पात्र नाहीत. आता अपात्र कोण असणार आहेत? समजा हे तर पात्र आहेत, मग कोणत्या महिला या योजनेमध्ये बसत नाही, या निकषांमध्ये बसत नाही? तर सर्वात महत्त्वाचा, ज्यांचं 2.5 लाखापेक्षा उत्पन्न जास्त आहे ती लोक, त्या महिला या योजनेसाठी पात्र नसणार आहेत. त्यानंतर जर तुमची ITR असेल, तुम्ही फॉर्म 16 भरत असाल किंवा तुम्ही इन्कम टॅक्समध्ये जो ऑनलाईन फॉर्म भरत असाल, करदाता जर असेल, आयकरदाता असेल तुमच्या घरामध्ये एखादा व्यक्ती, तरीसुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही. तर बघा, व्यवस्थित समजून घ्या, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणजे कोणताही व्यक्ती हा आयकरदाता असेल, म्हणजेच काय तर तुम्ही जर एखादा व्यवसाय करत असाल, तुमच्याकडे IT फाईल जर असेल किंवा तुमचे जर घरातला प्रमुख व्यक्ती हा नोकरीला असेल, तर त्या घरातली कोणतीच महिला या योजनेसाठी पात्र नसणार आहेत. नंतरचा तिसरा सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे समजून घ्या मित्रांनो, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार, राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्त वेतन घेत आहेत, परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेल्या तसाच स्वयंसेवी कामगार किंवा कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा सर्वांनी लक्षात ठेवा. आणि चौथा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1,500 पेक्षा जास्त लाभ घेत असेल, म्हणजे कोणतीही सरकारची योजना असेल आणि या योजनेमध्ये जर तिला 1500 पेक्षा जास्त पैसे जर मिळत असतील तर ती महिला या योजनेसाठी पात्र नसणार आहेत. त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार असतील ते सुद्धा, त्या महिलासुद्धा या योजनेसाठी पात्र नसणार आहेत. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य असतील, अशा घरातील किंवा अशा कुटुंबातील महिलासुद्धा या योजनेसाठी पात्र नसणार आहेत. ज्यांच्या कुटुंबाचे संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल, म्हणजे 5 एकरपेक्षा तुमच्या कुटुंबाची जागा जर जास्त असेल, जमीन जास्त असेल, तर ती महिलासुद्धा या योजनेसाठी पात्र नसणार आहेत. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून, म्हणजे जर ट्रॅक्टर असेल तरी चालेल, पण 4 चाकी वाहनापेक्षा दुसऱ्या जर गाड्या असतील, म्हणजे
मोठी गाडी असेल किंवा म्हणजे फोर व्हीलर असेल तर सुद्धा आणि त्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत असतील, म्हणजे ती गाडी जर त्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर जर असेल तर ती व्यक्तीसुद्धा किंवा ती महिलासुद्धा या योजनेसाठी पात्र नसणार आहेत. मित्रांनो, अशा पद्धतीने या योजनेसाठी पात्रता आणि अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन वित्त विभागाने अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कारवाई करण्यात येईल. आता मित्रांनो, हा मुद्दासुद्धा महत्त्वाचा आहे, कारण शासनाने हे जे निकष लावलेले आहेत हे निकष जरी जाहीर केले तरीसुद्धा याच्यामध्ये काही जर हरकती आल्या तर यामध्ये बदल केला जाणार आहे. परंतु मित्रांनो, आपण हा विचार केला पाहिजे की पात्र व्यक्ती कोण असणार आहेत, पात्र महिला कोण असणार आहेत आणि अपात्र महिला कोण असणार आहेत. जर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असतील तरच तुम्ही या बाकीची कागदपत्र गोळा करा. जर तुमच्या अपात्रतेमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही बाकीचे कागदपत्र गोळा करण्यासाठी खर्च करू नका, वेळ वाया घालू नका. पात्र महिला आणि अपात्र महिला कोण ही माहिती अतिशय महत्त्वाची असल्या कारणाने सदर माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेपर्यंत, प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.